सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। परमेश्वर धर्मामध्ये स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक या चतुर्विध साधनाचं फार मोठं महत्त्व सांगितलेलं आहे। त्यापैकी भिक्षुक आणि वासनिक हे जे दोन साधन आहेत, हे चेतन साधन असल्यामुळे हे चेतन साधन थोर सांगितलेलं आहे। थोर यामुळे की तीर्थस्थान व प्रसाद या दोन साधनाच्या ठाई परमेश्वराची कृपाशक्ती, मायाशक्ती आणि प्रसन्नता या तीन गोष्टी असतात। तर भिक्षुक व वासनिक यांचे ठाई परमेश्वराची ब्रह्मविद्या ही शक्ती असते। आणि ब्रह्मविद्या ही परमेश्वराची जी शक्ती आहे, त्या ब्रह्मविद्येच्या आधारानेच, त्या शक्तीनेच परमेश्वर जीवांचा उद्धार करीत असतात। त्यांना घडवून मढवून त्यांना आपल्या सेवेमध्ये लावून त्यांचा उद्धार करतात, म्हणजे ज्ञान देऊन त्याचा उद्धार करतात। आणि म्हणून ब्रह्मविद्या ही शक्ती ज्या भिक्षुक आणि वासनिकांच्या हृदयामध्ये असते, म्हणून हे चेतन साधन थोर सांगितलेले आहेत। कारण चेतन साधन थोर अजून यासाठी की चेतन साधन हे समाजामध्ये संचार करून स्थान प्रसादाचं, ईश्वराच्या ज्ञानाचं महत्त्व समाजाला सांगून त्यांना धर्माशी जोडत असतात। ईश्वराच्या उद्धार कार्यात यांचा फार मोठा सहभाग आहे। कारण परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गावोगावी परिभ्रमण केले। कशासाठी? कारण या जीवांना, या जनाला आपल्या ईश्वर धर्माशी जोडून त्यांचा उद्धार करणे या हेतूने परमेश्वराचे परिभ्रमण झाले। म्हणजे जास्तीत जास्त जीव उद्धार करावेत, जास्तीत जास्त जीवांचा उद्धार व्हावा, हे परमेश्वराचं ध्येय म्हणजे अंगीकृत कार्य आहे, उद्धाराचं कार्य आहे। आणि त्या उद्धाराच्या कार्याला हे भिक्षुक वासनिक हातभार लावत असतात। भिक्षुक वासनिक समाजामध्ये फिरून ज्ञान निरूपण करून आणि परमेश्वर ज्ञानाचं महत्त्व समाजाला पटवून देतात आणि त्यांना अवर धर्मापासून काढून ईश्वर धर्माला लावतात। हे परमेश्वराच्या कार्य हे भिक्षुक वासनिक पुढे नेतात, उद्धाराचं कार्य म्हणजे जीवाला धर्माला लावण्याचं कार्य। आणि म्हणून हे चेतन साधन थोर सांगितलेले आहेत। भिक्षुक, अधिकर्ण, ज्ञानी अशा प्रकारे हा परमेश्वराचा धर्म महानुभाव पंथ वाटचाल करीत आलेला आहे। अधिकर्ण हे फार दुर्लभ असतात, कारण अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर ते परमेश्वराचा आभार जोडतात आणि आभार जोडल्यानंतर ते अनेक भिक्षुक वासनिकांचे धर्माचे आधार ठरतात। अशा अधिकरणांच्या सान्निध्यात जे येतात, त्या अधिकरणांचं आचरण, त्या अधिकरणांचं उठणं बसणं, त्या अधिकरणांनी, त्या साधू संतांनी केलेली मानसिक, शारीरिक, वाचिक हे कष्ट सहन करण्याची तपश्चर्या सान्निध्यातील भिक्षुक वासनिक पाहत असतात। म्हणून ज्यांना अशा थोर अधिकरणांचे सान्निध्य लाभलेले असते, त्या अधिकरणांच्या सान्निध्यात राहून ज्यांनी त्यांचं आचरण, त्यांनी सहन केलेले शारीर मानसिक कष्ट, उठणे बसणे हे सर्व ज्यांनी पाहिलेले असतं, अशा स्मृती, अधिकरणांच्या आठवणी, साधू संतांच्या आठवणी, आपल्या गुरुजनांच्या आठवणी, ह्या स्मृती प्रत्येकाला फार मोठं बळ देत असतात, धर्माचं आचरण करण्यासाठी बळ देत असतात। आणि म्हणून गुरुचं सान्निध्य, साधू संतांचं, अधिकरणांचं सान्निध्य ही फार मोठी एक
मनुष्याला योग्यता देणारी बाब असते, साधकाला योग्यता देणारी बाब असते. म्हणून सान्निध्याला फार मोठं महत्त्व आहे. आपण पाहतो की सान्निध्यामधून जे शिष्य घडतात त्यांनी आपल्या गुरूंचं आश्रमात आचरण पाहिलेलं असतं. साधकांमध्ये ते कशा पद्धतीनं साधना करत होते, त्यांनी कसे आणि किती कष्ट सोसले, अटन विजन करीत असताना आपल्या गुरूंनी अधिकरणांनी काय काय सोसलं, काय काय सहन केलं, कशा पद्धतीनं ते व्यवहार करीत होते, हे सर्व ज्या सान्निध्यातील ज्या शिष्यांना पाहण्याचं भाग्य लाभलं, ते सान्निध्य त्या शिष्यांसाठी फार मोठी एक जमेची बाजू असते. ज्यांना आपल्या श्रीगुरूंचं अधिकरणांचं 10-10, 20-20, 25-25 वर्ष सान्निध्य लाभलं, त्यांच्याकडे आपल्या गुरूंच्या बऱ्याच स्मृती त्यांच्याकडे त्यांच्या मनात ताज्या असतात. अधिकरणांचं उठणं बसणं हे एक प्रकारचं प्रवचनच असतं. अधिकरण पोथीमध्ये, सभेमध्ये जे काही ज्ञान निरूपण करतात, जे काही प्रवचन निरूपण करतात, ते प्रवचन त्याचा लाभ होतो, परंतु त्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर त्यांच्या आचरणाचा, त्यांच्या उठण्या बसण्याचा, त्यांचा साधक जीवनाचा जो अनुभव मिळतो, ते सुद्धा एक शब्दाच्या पलीकडचं प्रवचन असतं. आणि त्या प्रवचनाला संस्कार असे म्हणतो आपण. ते संस्कार अत्यंत मोलाचे असतात, ते संस्कार अत्यंत मार्गदर्शक असतात, ते संस्कार आपल्याला अंतर्मुख करणारे असतात. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे लीळाचरित्र लिहिलं, लीळाचरित्रातील श्रीमुखीचे, परमेश्वर अवताराच्या श्रीमुखीचे वाक्य वेगळे करून सूत्रपाठ लिहिलं, त्या सूत्रपाठावर भाष्यग्रंथ लिहिले, अनेक प्रकारे लीळांचं वर्णन करणारे, तत्त्वज्ञानाचं विवेचन करणारे अनेक ग्रंथ लिहिले, आणि त्यामध्ये एक स्मृतीस्थळ नावाचा सुद्धा ग्रंथ लिहिला. स्मृतीस्थळ म्हणजे आपल्या पूर्वजांचं आचरण, आपल्या पूर्वज ज्ञानी यांच्या अधिकरणांच्या जीवनामध्ये त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या निरूपणाचा सार आत्मसात केला, आणि तो सार त्यांच्या आचरणातून प्रगट होत गेला. तो सार म्हणजेच त्यांच्या आचरणाच्या आठवणी, त्यांच्या स्मृती, आणि हे संग्रहित करणारे स्मृतीस्थळ नावाचे ग्रंथ सुद्धा आपल्या पूर्वज आचार्यांनी निर्माण केले. हे स्मृतीस्थळ अत्यंत प्रेरणादायक असतात. स्मृतीस्थळ आपल्या गुरूंच्या स्मृती, आपल्या अधिकरणांच्या स्मृती ह्याच साधकाचे जीवन घडवत असतात. तत्वज्ञान फार मोठं सखोल आहे, उदात्त आहे, जीवनासाठी अमृत आहे, परंतु हे तत्वज्ञान साधारण मनुष्याला आत्मसात करून आचरणात आणता येते का? उदात्त उच्च मूल्य बोलण्यासाठी सोपे असतात, परंतु ते आचरणात आणणं शक्य आहे का? असा समज, अशी शंका मनुष्याच्या मनामध्ये उद्भवते. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो निर्वैर सर्वभूतानाम, हे उदात्त असे तत्व सांगितलेले आहेत. मग आता निर्वैर सर्वभूतानाम, सर्व भूतमात्राशी निर्वैरपणे वागा, मित्र असो शत्रू असो त्यांच्याशी समान व्यवहार करा, असं तत्वामध्ये सांगितलेलं आहे. ते उदात्त आहे, परंतु ते खरोखरच मनुष्य मानवी स्वभावाला ते आचरणात येणे शक्य आहे का? आणि जे अशक्य आहे ते आचरणात कसं आणावं,
अशा प्रकारचे प्रश्न साधारण मनुष्याच्या मनामध्ये उद्भवतात. परंतु स्मृतीस्थळासारखा ग्रंथ आपण अध्ययन केला, आपल्या गुरूंच्या, आपल्या अधिकरणांच्या सान्निध्यामध्ये आपण जाऊन जो काळ व्यतीत केला, त्या काळामध्ये त्यांचं जे आचरण आपण पाहिलं, त्यांचं जे काही व्यवहार पाहिला, त्यांची जी मानसिकता पाहिली, त्यावरून आपल्याला आत्मविश्वास येतो की होय, परमेश्वराने हे जे सांगितले आहे ते आचरणात आणणं शक्य आहे. आपण आचरण करू शकतो, ते जीवासाठीच आहे. जे जीवाला शक्य आहे तेच परमेश्वराने सांगितलेलं आहे. जे अशक्य आहे ते परमेश्वर सांगतीलच कशाला. जे शक्य आहे तेच परमेश्वराने सांगितलेलं आहे, आणि परमेश्वराने सांगितलेलं जीवाला, मनुष्याला आचरणात आणणं प्रयत्न केला तर असाध्य नाही. आणि हे मनुष्याच्या मनामध्ये जो आत्मविश्वास निर्माण होतो, तो आत्मविश्वास आपल्या गुरूंच्या, अधिकरणांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी, त्यांच्या सान्निध्यामध्ये जाऊन त्यांचं जीवन पाहिल्यामुळे तो आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. म्हणून स्मृती ह्या महत्त्वाच्या आहेत. आपल्या गुरूंच्या आठवणी या महत्त्वाच्या आहेत. कारण व्यासपीठावरती आपल्याला जे गुरु दिसतात ते औपचारिकता असते, परंतु त्यांच्या सान्निध्यामध्ये जी सहजता असते, व्यासपीठावरची जी गुरूंचं जे वर्तन असतं, साधू संतांचं, ज्ञानियांचं, अधिकरणांचं जे वर्तन असतं ते औपचारिक असतं. परंतु त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांचं आचरण सहज असतं, आणि ते ज्ञानयुक्त आचरण आपण पाहिले असता आपल्याला फार मोठा मार्ग सापडत असतो, फार मोठं आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळत असते. ज्यांना ज्यांना सान्निध्यात राहण्याचा योग आला, ज्या शिष्यांना आपल्या गुरूंच्या सान्निध्यात राहण्याचा योग आला, असे शिष्य कसे ओळखावेत हे आपल्या पूर्वज आचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्याला वेली हा प्रकार त्यांनी निर्माण केलेला आहे. पूर्वीच्या काळी जे भिक्षुक, वासनिक एकत्र येत, मार्गामध्ये चातुर्मासीला येत, त्यावेळेस एखादा अनोळखी भिक्षुक, त्या अनोळखी भिक्षुकाला ओळखण्याचं त्यांनी एक संकेत दिलेला होता. तो संकेत म्हणजे वेली. वेली म्हणजे त्या भिक्षुकाला विचारले की तुम्ही कोण्या वेलीचे भिक्षुक आहात. त्यावेळेस पंथामध्ये ज्या 13 आमण्याच्या वेल्या होत्या. वेली म्हणजे इकडे व्यवहारामध्ये त्याला आडनाव म्हणतात, वेली म्हणजे इकडं गुरुकुळाचे नाव. मग याच्यामधून ती वेली ओळखली की मग त्या वेलीचा भिक्षुक हा गुरु सान्निध्यातील आहे की गुरुच्या सान्निध्यात नसलेला बाहेरून आलेला नकली आहे, हे ओळखणे सोपे जायचे. विदर्भामधला, नागपूर चंद्रपूरकडचा भिक्षुक जर इकडे फलटणकडे, इकडे पैठणकडे आला, मार्गामध्ये आला, तर प्रथम त्याला विचारत की तुम्ही कोणत्या वेलीचे, तुमच्या गुरूंचे नाव काय. आणि मग ज्यावेळेस तो आपल्या गुरुचे नाव सांगून आपली अमुक अमुक वेली आहे असं ज्यावेळेस तो सांगे, त्यावेळेस असं मानण्यात येईल की याला या गुरुचं सान्निध्य लाभलेलं आहे, अशा अशा गुरूंच्या सान्निध्यातील हा भिक्षुक आहे, आणि मग त्याला आपल्या परिवारामध्ये प्रवेश दिला जाईल. हे महानुभाव पूर्वजांनी केले. हे केले याच्यासाठी की त्या काळामध्ये काही नकली धर्मप्रचारक पंथामध्ये घुसून आणि सामान्य जणाला सांगत होते की हे आम्ही सांगतो तेच स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे. नकली धर्मप्रचारक, यामुळे धर्म नष्ट होत असतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात, सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्यजुनी, या तिन्ही उक्तींचा परित्याग करायला सांगितलेलं आहे. मग नकली धर्मगुरू जे आहेत ते सोक्तीचं मत भिक्षुकाच्या वेशामध्ये सांगत की हे असंच स्वामींनी सांगितलेलं आहे. मग अशा पद्धतीने काही प्रक्षेप आचरण पंथामध्ये घुसवत असत, आणि याच्यामुळे असे नकली धर्मप्रसारक, आम्ही पण स्वामींचंच तत्त्वज्ञान सांगतो, आम्ही पण स्वामींच्याच लीळा सांगतो, अशा पद्धतीनं सर्वसाधारण लोकांना भ्रमित करून त्यांना चुकीचं मार्गदर्शन करू नये या हेतूने वेलीची प्रथा आमच्या साधू संतांनी निर्माण केलेली आहे. कारण ज्याला वेली आहे याचा अर्थ त्यांनी आपल्या गुरुच्या सान्निध्यात 10, 15, 20 वर्ष त्यांनी काळ कंठलेला आहे. जो भिक्षुक आहे तो 12 वर्ष
अविद्यकामध्ये न जाता अविद्यकाचा संबंध तोडून 12 वर्ष धर्माच्या आधाराने ह्या समाजामध्ये फिरलेला आहे. साधू संतांच्या सान्निध्यात राहून त्यांनी साधू संतांचं जे काही सहज जीवन, जे मौनातील प्रवचन आहे. प्रवचन 2 प्रकारचे असतात. काही प्रवचन शब्दांनी दिले जातात आणि काही प्रवचने मौनातून केले जातात. मौनातून प्रवचन म्हणजे उठणे बसणे. हे मौन प्रवचन आपल्या गुरुच्या सान्निध्यात राहून ज्यांनी आत्मसात केलेलं आहे त्याला संस्कार म्हणतात. आणि अशा संस्कारिक साधकाला वेली लावल्या जायचं आणि जो वेलीचा आहे त्यालाच धर्मगुरू म्हणून आपल्या परमार्गात, आपल्या मार्गात, आपल्या गुरुकुळात प्रवेश द्यायचा किंवा त्याच्यावरती म्हणजे विश्वास ठेवायचा, असं पूर्वजांनी एक धोरण आखलेलं होतं. आणि या धोरणानुसारच वेली परंपरा निर्माण झाली. आपल्या पंथामध्ये आजही बघतो, कुठल्याही भिक्षुकाला विचारलं तुमची वेली कोणती आहे, मग कुणी सांगतो मी शेवलीकर गुरुकुळातला आहे, कुणी म्हणतं मी कपाटे गुरुकुळातला आहे, कुणी म्हणतं मी बीडकर गुरुकुळातला आहे, कुणी म्हणतं जामोदेकर गुरुकुळातला आहे, कुणी म्हणतं मी एकशदेव गुरुकुळातला आहे, कुणी म्हणतं मी साळकर गुरुकुळातला आहे. मग त्याच्यामधले महंत्या, अधिकरणं, त्याच्या महंत्या, त्याच्या उपशाखा, ही सगळी जी यंत्रणा आहे, या यंत्रणेमुळे आणि सत्य, सुसंस्कारित आणि योग्य ज्ञान पंथासमोर जावं, समाजामध्ये जावं आणि त्यांना परमेश्वर धर्माची साधना करायला सोपं जावं, ह्या उद्देशाने ह्या वेली निर्माण करण्यात आलेल्या आहेत. आणि ह्या वेलीमुळे तो साधक खरोखरच गुरु सान्निध्यात राहून परिपक्व झालेला आहे का, तो साधक खरोखरच अधिकरणांच्या सान्निध्यात राहून योग्य झालेला आहे का, हे तात्काळ लक्षात येत असे. आणि म्हणून सान्निध्याला फार मोठं महत्त्व आहे. आणि हे सान्निध्य ज्यांना लाभलं त्यांनी आपल्या गुरूंच्या सान्निध्यात राहून गुरूंच्या प्रत्येक कृतीवरती लक्ष ठेवून ती प्रत्येक कृती समजून घेऊन, गुरुचं प्रत्येक आचरण समजून घेऊन ते आत्मसात केलं. तो साधक, तो संस्कारक्षम साधक आणि तोच खरा धर्माचा निरूपण करणारा अधिकारी, असं महानुभाव पंथामध्ये मानल्या जात असे. म्हणून गेल्या प्रत्येक कुठल्याही उपदेशी वासनिकाला विचारायचे की तुम्हाला उपदेश कोणाचा आहे, उपदेश कोणाचा आहे असं विचारल्याबरोबर त्यांनी त्या गुरुचं नाव सांगितल्याबरोबर विचारणाऱ्याच्या मनामध्ये त्याच्या योग्यतेबद्दल बरोबर जे काही असेल तो समज निर्माण होत असे. अशा पद्धतीनं गुरु सान्निध्य, अधिकरणांचं सान्निध्य, या सान्निध्यामधून, या गुरुच्या सान्निध्यामधून जे गुरूंचं मौनातलं प्रवचन आहे ते मौनातलं प्रवचन त्या सान्निध्यातील शिष्यांना कळत असे, त्याच्यामधून त्यांची जडणघडण होत असे. मौनातलं प्रवचन अत्यंत प्रभावी प्रवचन असतं. आजकाल व्यासपीठावरती साधू संत, अधिकरण, ज्ञानीये यांचं फार मोठं सत्कार सोहळे, त्यांचे निरनिराळे उंची वस्त्रे अर्पण करून, रंगीबेरंगी वस्त्रे करून अर्पण करून त्यांचा होणारा सन्मान, त्यांना सोन्याच्या टिळ्यांनी करण्यात येणारी त्यांची महापूजा, मिरवणुका, सभासत्र, हे सर्व याचा प्रचार आणि प्रसार आज आम्ही इतक्या स्वरूपामध्ये करीत आहोत की त्या अधिकरणांचं जे तपश्चर्येचं जे जीवन होतं, त्यांनी मार्गामध्ये काढलेले केलेली जी तपश्चर्या होती, त्यांनी मार्ग मेळ्यामध्ये गुरुच्या, त्यांच्या अधिकरणांच्या सान्निध्यामध्ये जे काही शारीर मानसिक तप केलेलं होतं, त्यांनी जे ज्ञानप्राप्तीसाठी खडतर तपश्चर्या केली होती, त्यांनी अटन विजन भिक्षा भोजन करून जी तपश्चर्या केली होती, त्या तपश्चर्येला पांघरून घालून त्यांचे सत्कार सोहळे, त्यांचे सुवर्णांनी पूजा, महापूजा, मिरवणुका, हे उत्तरार्धाचा भाग समोर आणून आम्ही त्यांची पूर्वायुष्यातील तपश्चर्या झाकून टाकत आहोत. शिष्यांनी विचार करायला पाहिजे की आपल्या गुरूंचा गौरव, आपल्या गुरूंचा सन्मान जर करायचा असेल तर त्यांची पूर्वायुष्यातील तपश्चर्या, त्यांचे शारीर मानसिक कष्ट, त्यांनी ज्ञान साधनेसाठी केलेली तपश्चर्या, ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी झिजवलेला आपला देह, हे सर्व, हा सर्व संस्काराचा आणि त्यांच्या गुरुच्या सान्निध्याचा हा जो आचार आहे तो समाजासमोर मांडला.
तर त्या गुरूंची खरा गौरव होईल. परंतु आज आम्ही हा आमच्या श्रीगुरूंच्या आचरणाचा खरा गौरव समोर मांडत नाही. हा मांडला पाहिजे. आज प्रत्येक भिक्षुकाला, प्रत्येक नवयुवक साधूला जी प्रेरणा दिलेली आहे, आज ते संन्यास घेऊन धर्मासाठी झपाटल्यासारखे कार्य करत आहेत भिक्षुक वासनिक. यांना प्रेरणा त्यांच्या श्रीगुरूकडून मिळालेली आहे. कोणत्या गोष्टीची आम्ही प्रेरणा दिली ह्या भिक्षुक वासनिकांनी ही स्वतःच्या मनामध्ये पण त्याचं आठव केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि हा विचार समाजासमोर मांडला पाहिजे. ज्याच्याकडे गुरु सान्निध्याच्या आठवणी आहेत, ज्याच्याकडे गुरु स्मृतीच्या अधिकरण स्मृतीचा मोठा खजिना आहे, असे भिक्षुक जर आपल्या आठवणी, आपल्या गुरूंच्या सान्निध्यातील आठवणी, मार्गमेळ्यातील आठवणी, अधिकरणांच्या काळातील आठवणी जर समाजासमोर मांडू लागले, तर आपल्या समाजामध्ये आज जो नकली धर्म उपदेशकांचा जो वर्ग निर्माण झालेला आहे ते पळून जातील. कारण त्यांच्याकडे गुरुस्मृती अधिकरणाच्या स्मृतीच नाही आहेत. ज्यांच्याकडे गुरूंच्या स्मृती आहेत, ज्यांच्याकडे अधिकरणाच्या सान्निध्यात असलेल्या खूप मोठ्या आठवणी आहेत, त्या आठवणी प्रेरणादायक आहेत, त्या आठवणी मार्गदर्शक आहेत आणि ह्या आठवणी समाजासमोर मांडल्या असता ते ज्ञान त्या समाजाच्या अंतःकरणाला भिडेल आणि त्याच्यामधून महानुभाव पंथाचे खरे विचार समाजाला कळायला लागतील. हा विचार सर्वांनी केला पाहिजे. कारण म्हणलेलं आहे, थोर आचार्य होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, त्यांच्यासारखे आपण व्हावे हाच सापडे बोध खरा. गुरुस्मृती, अधिकरणांच्या स्मृती आपल्या जीवनातील आपण साधकांच्या, अधिकरणांच्या, गुरुच्या सान्निध्यात गेल्यानंतर आपल्याला जे जे काही शिकायला मिळालं ते आपण मांडत गेलं पाहिजे आणि त्याचं आपण सतत आठवणी करत गेलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.